काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिलं मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. तू बोल माझ्याशी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं। क्यों नाही आता? तो सीख फिर. तू शिक मराठी. मला सांगू नको, तू शिक मराठी. क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब? जो जरूरी नाही आहे मराठी. नाही नाही, मराठी जरूरी नाही आहे बोलायला. मराठी जरूरी नाही बोलायला. मैं मराठी क्या मराठी करो ना तुम। क्या क्या? मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात का असते. तुला आता दाखवतो मी. मराठी गयात तेल लगाने असे म्हणणाऱ्या L&T सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र सैनिकांकडून चोप. पवईतील L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी गयात तेल लगाने असे म्हणत माय मराठीचा अपमान केला. या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच धडा शिकवत माफी मागायला लावली. राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसाचे माफी आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल. मराठी शिकण्याची प्रयास करूंगा. प्रयत्न करेल. करेल. आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी. समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. बोल. सॉरी सर. आणि एक मिनिट, लोक असतात नाही, तुम्ही त्या इकडे उपट टाका. आपण पवई L&T या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे शिक्षे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की ह्या L&Tच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य. काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये. ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय. मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो. मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला. आणि याच्यानंतर मराठी शिकला. आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल, मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली. धन्यवाद.